हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण खमंग खरपूस अशी मस्त चविष्ट शेंगदाण्याची पोळी कशी करायची ते पाहणार आहे. गूळ शेंगदाण्याची पोळी आपण खमंग खरपूस अशी बनवलेली आहे. मस्त बघा, तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त अशी झालेली आहे. आता नक्की या पद्धतीने तुम्ही शेंगदाण्याची पोळी, गूळ शेंगदाण्याची पोळी नक्की करून बघा. एकदम भरपूर सारण भरून आपण ही बनवलेली आहे. कडेपर्यंत सारण भरलेलं आहे आणि चवीला एकदम मस्त लागते. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे सर्वप्रथम बघा, आपण शेंगदाण्याची पोळी बनवण्यासाठी 1 वाटी भरून मी शेंगदाणे घेतलेले आहेत. पाव वाटी गूळ घेतलेला आहे. 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे. 2 चमचे भरून पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि तूप घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण पीठ मळून घेणार आहे, म्हणजे ते छान भिजेल. आपण दुसरी तयारी करेपर्यंत इथे 1.5 कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते स्वच्छ चाळून घ्यायचं आहे. स्वच्छ चाळून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मऊसूद असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जसं आपण पुरणपोळीला मळतो तसं मळा किंवा त्याच्यापेक्षा नकळत आपण घट्ट जरी मळलं तरी चालतं. बघा, एकदम मऊसूद असं पीठ मळून घेतलेलं आहे. त्यावर 1 चमचाभर तेल घालायचं आणि 1 मिनटं मळून घ्यायचं. त्या तेलामध्ये 1 चमचाभर तेल घातलेलं आहे आणि मळून घ्यायचं, म्हणजे पीठ छान असं भिजलं जातं आणि छान असे मऊसूद आपलं पीठ तयार होतं. बघा, भिजल्यानंतर एकदम मस्त असं बघा 1 मिनटं मळून घ्यायचं तेलामध्ये आणि झाकण ठेवून आपण हे 15 ते 20 मिनटासाठी भिजत ठेवणार आहे. कमीत कमी 15 मिनटं तर ठेवायचं, म्हणजे छान भिजलं जातं बघा आणि पोळ्या आपल्या छान होतात मस्त. इथे मी झाकण ठेवून 15 मिनटासाठी भिजण्यासाठी ठेवते. तोवर आपण इथे सारणाची तयारी करायची आहे. इथे 1 वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत. ते आपण कढईमध्ये घालूया. कढई गरम करायला ठेवली होती. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत. खमंग खरपूस असे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. बघा, इथे खरपूस असे शेंगदाणे भाजलेले आहेत. बघा, मस्त असे तुम्हाला बघून कळत असेल. आता हे काढून घ्यायचे आहेत ताटामध्ये आणि त्याच कढईमध्ये, कढई गरम आहे त्याच कढईमध्ये आपल्याला तीळ पण छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. इथे बघू शकताय तीळ आपले छान असे मी भाजून घेतलेले आहेत. बघा, तडतड असे उडत आहेत बघा, खमंग छान भाजलेले आहेत. आता तीळ पण आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहे. बघा, आणि दोन्ही पण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. शेंगदाण्याने तीळ आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. इथे शेंगदाणे आणि तीळ थंड झालेले आहेत. आता शेंगदाण्यावरची आपण साल काढून घेणार आहे. थंड झाले की साल व्यवस्थित निघली जाते. इथे बघू शकताय साल काढून घ्यायची आहे आपल्याला. इथे बघा, शेंगदाण्यावरची साल काढलेली आहे. आता हे दोन्ही पण थंड झालेलं आहे. आता आपण सारण बनवून घेणार आहे. मी इथे बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठं, त्यामध्ये शेंगदाणे घालून घेते आणि त्यातच मी तीळ पण घालून घेणार आहे. इथे बघू शकताय तीळ पण मी त्यामध्ये घालून घेणार आहे आणि यामध्येच आपल्याला गूळ पण घालून घ्यायचा आहे. पाऊण वाटी मी गूळ घेतलेला आहे. परफेक्ट प्रमाण आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर अजून घातला तरी चालतो. इथे गूळ पण घातलेला आहे आणि याच्यासोबत वेलची पूड पण घालून घ्यायची आणि आपल्याला पल्स मोडवर चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे छान जाडसर असं छान वाटलं जातं. बघा, इथे थोडंसं जाडसरच वाटलेलं आहे. छान आपलं सारण तयार झालेलं आहे. मी हे काढून घेते. इथे बघू शकताय 15 ते 20 मिनटं आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे. मस्त एकदम मऊसूद असं झालेलं आहे. 1 मिनटं मळून घ्यायचं आणि आपण चपातीला जसे गोळे करतो तसे चपातीपेक्षा थोडेसे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता मी याचे गोळे करून घेते. पीठ आपलं छान झालेलं आहे. या पद्धतीने मी गोळे करून घेते. सगळे तेवढेच मी करून घेते. यामध्ये 6 ते 7 आपल्या पोळ्या होतात बघा. इथे बघू शकता या पद्धतीने मी छोटे छोटे गोळे करून घेते. इथे बघू शकता या पद्धतीने असे गोळे करून घेतले की पटकन आपल्याला पोळ्या लाटता येतात. आता मी सारण पण काढून घेते बाउलमध्ये. सुकं पीठ पण घेतलेलं आहे गव्हाचं. इथे बघा एक गोळा घेतलेला आहे. सुकं पीठ लावायचं, वाटी बनवून घ्यायची आणि भरपूर असं सारण भरवून घ्यायचं त्यामध्ये. इथे बघू शकताय छान वाटी मी तयार करून घेतलेली आहे आणि भरपूर असं मी सारण यामध्ये भरून घेणार आहे. बघा, भरपूर सारण भरून आपण खमंग आणि खरपूस पोळ्या आपण छान भाजून घेणार आहे. इथे बघू शकता या पद्धतीने मी सारण भरून घेते. बघा, इथे बघू शकताय या पद्धतीने थोडंसं दाबून भरायचं, म्हणजे व्यवस्थित भरता येतं आपल्याला. बघा, इथे बघा या पद्धतीने मी याचा हुंडा बनवून घेतलेला आहे
एक्स्ट्राचं पीठ आहे ते मी यालाच असं दाबून घेतलेलं आहे आणि थोडंसं दाबायचं यावर, म्हणजे सगळीकडे आपलं सारण पसरलं जातं. मी याला सुकं पीठ लावून घेते आणि वरून असं थोडंसं सगळीकडे पसरून घेते, म्हणजे सारण पसरलं जातं आणि छान अशी पोळी आपली चवीला लागते बघा. हलक्या हाताने आपल्याला पीठ लावून लाटून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय हलक्या हाताने मी लाटून घेते. या पद्धतीने छान अशी, जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशी मी पोळी लाटून घेतलेली आहे. इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यावर थोडंसं तूप लावून घेते बघा. सुरुवातीची पहिलीच आपली पोळी आहे त्यामुळे सुरुवातीला मी तूप लावते याच्यावर. तुम्ही तूप किंवा तेल काही लावू शकता. इथे बघू शकताय तूप लावलेलं आहे. आता तूप गरम झालेलं आहे. आता थोडेसे बबल झाले की पलटी करून आपल्याला छान असं ही भाजून घ्यायची आहे बघा. दोन्ही साईडने मी खमंग खरपूस अशी भाजून घेणार आहे. दोन्ही साईडने असं थोडंसं बबल्स आले की दुसऱ्या पण साईडला मी तूप लावून छान अशी मी भाजून घेते बघा. या पद्धतीने तुम्ही तूप लावा, तेल लावा, तुम्ही छान असं अशा बनवून प्रवासाला नेऊ शकता, तुम्हाला खायला बनवू शकता. मस्त लागतात बघा या पद्धतीने. हिवाळा सुरू होतोय आता, तुम्ही नक्की या पद्धतीने शेंगदाण्याचे पोळे बनवून बघा. मस्त चविष्ट लागतात बघा. एकदम टम्म फुगलेले आहे आणि खमंग खरपूस भाजलेले आहे. बघू शकताय अशा पोळ्या थंड झाल्या की एकदम मस्त लागतात खायला बघा. टम्म फुगलेले आहे बघू शकताय तुम्ही. छान झालेले आहे बघा. मस्त एकदम खरपूस अशी मी भाजून घेते बघा. चवीला छान लागते अशी भाजली की. मी काढून घेते, छान भाजलेले आहे. आणि दुसरी पण त्याच पद्धतीने मी बनवून घेतलेले आहे. ही पण आता मी छान अशी भाजून घेणार आहे. थोडे बबल झाले पलटी करून घ्यायची आहे आणि याला पण छान असं दोन्ही साईडला तूप लावून मी भाजून घेणार आहे. इथे बघू शकताय दोन्ही साईडने छान असे थोडी भाजली की याला पण दोन्ही साईडने तूप लावून मी मस्त अशी भाजून घेते बघा. खमंग खरपूस अशा मी सगळ्या पोळ्या भाजून घेणार आहे. दुसऱ्या साईडला पण तूप लावून मी भाजून घेते बघा. मस्त छान अशा फुलल्या जातात आणि चवीला एकदम मस्त लागतात. खरपूस भाजायची म्हणजे छान लागते बघा. कुरकुरीत अशी मस्त लागते बघा खायला. या पद्धतीने तुम्ही एकदा शेंगदाण्याच्या पोळ्या नक्की बनवून बघा. गूळ शेंगदाण्याची एकदम मस्त लागते आणि साध्या सोप्या पद्धतीने आपण सांगितलेले आहे. ही पण आपण छान अशी खमंग खरपूस भाजलेली आहे. सगळ्या मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे बघा. ही पण छान टम्म फुगलेली आहे आणि खरपूस भाजलेली आहे. ही पण मी काढून घेते बघा. खमंग लागतात बघा. सगळ्या मी याच पद्धतीने इथे बनवून घेतलेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते. एकदम भरपूर असं सारण भरून सगळीकडे सारण पसरलेलं आहे. छान बनवलेले आहेत बघा. मस्त लागतात बघा. तुम्हाला बघून कळत असेल किती छान झालेले आहेत. तुम्ही सगळ्या आपल्या पोळ्या छान झालेल्या आहेत. नक्की या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा मला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही या पद्धतीने गूळ शेंगदाण्याची पोळी नक्की एकदा बनवून बघा. तुम्हाला पण रेसिपी खूप आवडेल ही रेसिपी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.